नमस्कार सेविका ताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर दर महिन्याच्या 10 तारखेला आपल्याला ECC डे म्हणजेच आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन हा साजरा करायचा असतो। तर या महिन्याचा जो विषय आहे तो आहे दीक्षांत सोहळा म्हणजेच ग्रॅज्युएशन डे आणि नाव नोंदणी उत्सव। तर ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला 90 मिनिटं ही घ्यायची आहे। तर ठिकाण आपल्याला ग्रामपंचायत हॉल, अंगणवाडी केंद्र, बालकं बसू शकतील अशा कार्यक्रमाची जागा आपल्याला निवडायची आहे। तर बघा, कार्यक्रमाचा उद्दिष्ट हा आहे की यशस्वीरित्या अंगणवाडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचा सन्मान करणे व अभिनंदन करणे, 2-3 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांना अंगणवाडीमध्ये नोंदणी करणे आणि स्वागत करणे। तर आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी साहित्य म्हणून बघा, फुगे, रंगीत कागद, लाल रिबीन, निळी रिबीन इत्यादी साहित्य आपल्याला उपलब्ध करून हे ठेवायचे। त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे पूर्वतयारी करत असताना सत्राच्या आदल्या दिवशी साहित्य तयार असावे। सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायची आहे। सर्व पालकांना समूहातील पंचायत सदस्य, महिला मंडळ सदस्य व इतर सदस्य यांना आमंत्रित करायचे आहे। त्याबरोबर किशोरवयीन मुलं, मुली, पालक इत्यादी यांना कार्यक्रमात तयारी सहभाग घ्यायचा आहे। त्यानंतर फुगे, रंगीत कागद, तोरण, मुलांनी काढलेले रंगविलेले रेखाचित्र, रांगोळी इत्यादी वस्तू कार्यक्रमाच्या जागेवर सुशोभित करायचे आहे। त्यानंतर समारंभाची सर्व तयारी झाली, कार्यक्रमाच्या ठिकाणी सजावट व इतर व्यवस्था आधीच करून ठेवावी। मुलांना संख्ये इतके रिबीनचे तुकडे आपल्याला करून ठेवायचे। 5 ते 6 वर्ष मुलांच्या संख्येत लाल रिबीनचे तुकडे आणि 3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांसाठी आपल्याला निळ्या रंगांची तुकडे करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यानुसार मुलांची नावांची यादी देखील आपल्याला करून ठेवायची। तर सर्वप्रथम आपल्याला स्वागत करायचं आहे। अंगणवाडी येणारे बालकं हे सगळ्यांना आपल्याला स्वागत करायचं आहे। प्रक्रिया, तर आजच्या कार्यक्रमाबाबत थोडीशी माहिती आपल्याला द्यायची आहे। अंगणवाडीतील 3 वर्ष पूर्ण करून पहिल्या वर्गात जाणार आहे अशा पहिल्या वर्गात करणाऱ्या 5 ते 6 वर्ष वयाच्या मुलांना सन्मान सोहळा करायचा आहे। तसंच अंगणवाडीत वयातील 3 वर्ष पूर्ण केलेले मुलं अंगणवाडीत येणार आहे अशा नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांचे स्वागत करून प्रवेश उत्सव देखील आपल्याला हा साजरा करायचा आहे। त्यानंतर अंगणवाडीत काय उपक्रम घेतो याबाबत चर्चा करायची आहे। 3 ते 6 वर्ष मुलांच्या अंगणवाडीमध्ये मुलांच्या वयानुसार विविध खेळ उपक्रम घेतले जातात। त्यामुळे मुलांना शाळेत जाण्याची तयारी होते। शिक्षकांचे ऐकून घेणे व सूचनेप्रमाणे कृती करणे, स्वतःचे मत मांडणे, शाळेतील शिस्त, इतर मुलांसोबत मिळून एकत्र खेळणे, वाचणे, लेखनाची तयारी, भाषाची ओळख, अंक, गणित ओळखणे इत्यादी बऱ्याच गोष्टी शिकतात। त्याचमुळे मुले पुढे अनौपचारिक शाळेसाठी म्हणजेच पहिल्या वर्गासाठी तयार होतात आणि त्या शाळेत वातावरणात जुळून घेतात मदत होते। म्हणून मुलांना अंगणवाडीत पाठवण्याचे महत्त्व त्यांना सांगायचे। त्यानंतर यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या 5 ते 6 मुलांचे आपल्याला इथं सन्मान करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे। त्यानंतर अंगणवाडी ताईने काही पालकांना आपल्या मुलांच्या अंगणवाडीतील प्रगतीबाबत मत व्यक्त करण्यास सांगायचं आहे। त्यानंतर एखादं छोटं गाणं घ्यायचं आहे। गाणे झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांना, प्रवेश घेणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांसोबत बोलावे आणि पालकांकडून मुलांच्या मनगटीवर निळी फीते ती बांधून स्वागत करायला लावायचे। तसे ताईने सांगावे की एखादी मुलं अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया असे म्हणून खाली प्रतिज्ञा घ्यायची। सर्व मुलांना करूया विकास, प्रत्येक बालक अंगणवाडीत जाईल, ही जबाबदारी आपली आहे खास, अशा प्रकारे म्हणून घ्यायचं आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे समारोप करायचा आहे। उपक्रमामध्ये सहभाग झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करायचे। शेवटी आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणून आभार व्यक्त करायचे आणि आलेल्या सर्व पालकांचे आपल्याला एका रजिस्टरवर स्वाक्षरीही घेऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जो ECC डे आहे तर तो आपल्याला अंगणवाडीत साजरा करायचा आहे। त्यानंतर तो आपल्याला एका लिंकवर ती
आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला ह्या कार्यक्रमाचं इतिवृत्त हवं असेल तर ते आपण इतिवृत्त नक्कीच उद्या शेअर करणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे ECCDA विषयी माहिती दिली आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल अशी आशा करते आणि तुम्ही इतर वगैरेपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल आणि अशीच प्रतिसाद द्याल अशी आशा करते. धन्यवाद.